मनु भाकरचं ऑलिम्पिक पदकाच्या हॅट्रिकचं स्वप्न भंगलं। 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु चौथ्या क्रमांकावर। पुण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवर कडाडून हल्ला। अमित शहा अहमद शहा अब्दालीचा वंशज अशी टीका, तर फडणवीसांना संपवून टाकायला मैदानात असं प्रत्युत्तर। शरद पवारांनी 8 दिवसांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। कारखान्यांना दिलेल्या थक हमीमधला भेदभाव दूर करण्याची केली मागणी। उरणमधील हत्या आणि कल्याणमधील बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा। राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंच्या समोरच आयुक्तांना फोन। वसुली प्रकरणात सचिन वाझेकडून नवा गौप्यस्फोट। वाझेंनी घेतलं अनिल देशमुखांसह जयंत पाटलांचंही नाव। फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटलांचं नाव दिल्याचा दावा। अनिल देशमुखांनी सचिन वाझेचे आरोप फेटाळले। वाझे विश्वास ठेवण्यालायक नसल्याचं हायकोर्टाने म्हटल्याचा दिला दाखला। फडणवीसांची ही चाल असल्याचाही केला आरोप। देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला गुंड लागतो। संजय राऊतांची टीका। वाझेच्या आरोपांना महत्त्व देऊ नका असाही सल्ला। पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यात काँग्रेसचं टोल विरोधात आंदोलन। सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम उतरले रस्त्यावर। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी। दृश्यमानतेवर परिणाम। वाहतूकही मंदावली। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। खडकवासला धरणातनं मुठा नदीमध्ये होणारा विसर्ग वाढवला। सध्या 27,000 क्युसेक्सनं होतोय विसर्ग। आणि वायनाडच्या दुर्घटनेनंतर मदत पथकातल्या जवानांचा चमत्कार। गुहेत 4 दिवसांपासून अडकलेल्या 4 मुलांची सुखरूप सुटका। आई भटकत होती पोरांच्या अन्नासाठी जंगलात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।